तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण अतिशय महत्त्वाचे जी.के प्रश्न या सुपर क्लासमध्ये कव्हर केलेले आहेत, जे आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे प्रश्न असतील आणि त्यामुळे या सुपर क्लासला आपल्याला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे। मी आपल्याला या ठिकाणी गॅरंटी देतो की आपण या सुपर क्लासमध्ये कुठेच बोर नाही होणार आणि या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या। अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी असा आहे की स्वराज्य हे राष्ट्रीय काँग्रेसचे ध्येय आहे असे कोणी म्हटले होते? स्वराज्य हे राष्ट्रीय काँग्रेसचे ध्येय आहे असे कोणी म्हटले होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। स्वराज्य हे राष्ट्रीय काँग्रेसचे ध्येय आहे असे दादाभाई नौरोजी यांनी एक म्हटलेले होते। पुढचा प्रश्न, या ठिकाणी कुठल्या अधिवेशनामध्ये दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य काँग्रेसचे ध्येय आहे असे म्हटलेले होते? कुठल्या अधिवेशनामध्ये दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य हे राष्ट्रीय काँग्रेसचे ध्येय आहे असे म्हटले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। कोलकाता येथे भरलेल्या अधिवेशनामध्ये दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य राष्ट्रीय काँग्रेसचे हे ध्येय आहे असे एक संबोधलेले होते। पुढचा प्रश्न, डिग्रस बंधारा पालम येथे आहे, तर हा जो ठिकाण आहे तो कोणत्या जिल्ह्यात येतो ते सांगायचं आहे। डिग्रस बंधारा पालम येथे आहे, तर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। डिग्रस बंधारा पालम येथे आहे, तर हे जे ठिकाण आहे मित्रांनो ते परभणी जिल्ह्यामध्ये एकस्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न, परभणी जिल्ह्यातील डिग्रस बंधारा कोणत्या नदीवर स्थित आहे? परभणी जिल्ह्यातील डिग्रस बंधारा हा कोणत्या नदीवर स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। परभणी जिल्ह्यातील डिग्रस हा बंधारा गोदावरी नदीवर एकस्थित झालेला आहे। पुढचा प्रश्न, नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। नांदेड जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीची सर्वात मोठी मांजरा ही एक उपनदी बनलेली आहे। पुढचा प्रश्न, या ठिकाणी मानगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? मानगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। मानगंगा ही जी नदी आहे ते भीमा नदीची एक प्रमुख उपनदी बनलेली आहे। पुढचा प्रश्न, लेंडी या नदीची उपनदी खालीलपैकी कोणती आहे? लेंडी या नदीची उपनदी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। लेंडी या नदीची तिरू ही एक प्रमुख उपनदी बनलेली आहे। पुढचा प्रश्न, या ठिकाणी अमरकंटक हे ठिकाण कोणत्या नदीच्या उगमस्थानावर बसलेले आहे ते सांगायचं आहे। अमरकंटक हे ठिकाण कोणत्या नदीचे उगमस्थान बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। अमरकंटक हे जे ठिकाण आहे या ठिकाणी नर्मदा नदीचे एक उगमस्थान बनलेले आहे। पुढचा प्रश्न, श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना कोणत्या देशात केली होती? श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना कोणत्या देशात केली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची जी स्थापना आहे ती इंग्लंड या देशामध्ये केलेली होती। पुढचा प्रश्न, गुलामगिरी शेतकऱ्याचा आसूड सार्वजनिक सत्यधर्म हे ग्रंथ कोणाचे आहेत? सार्वजनिक सत्यधर्म गुलामगिरी शेतकऱ्याचा आसूड हे सर्व जे ग्रंथ आहेत ते कोणत्या समाजसुधारकाचे आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्कीच सांगायचं आहे। एक सोप्याशा प्रश्नाचं उत्तर आपल्याला मी विचारलेलं आहे आणि आपल्याला जर उत्तर येत नसेल तर कॉमेंट सेक्शनला नक्कीच व्हिजिट करायचं आहे। काही हुशार विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्कीच दिलेले असते। पुढचा प्रश्न, सन 1931 मध्ये खालीलपैकी कोणाकोणाला फाशी देण्यात आली होती? सन 1931 मध्ये खालीलपैकी कोणकोणत्या व्यक्तीला फाशी देण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। वरीलपैकी सर्वच म्हणजे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या सर्वांना सन 1931 मध्ये फाशी देण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न, पेट्रोलला लागलेली आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग केला जात असतो? पेट्रोलला लागलेली आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग केला जात असतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य राहील। पेट्रोलला लागलेल्या आग विझवण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा एक उपयोग केला जात असतो। पुढचा प्रश्न, वातावरणामध्ये कोणत्या वायूचे प्रमाण हे सर्वात जास्त आहे? वातावरणामध्ये कोणत्या वायूचे प्रमाण हे सर्वात जास्त आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। वातावरणामध्ये नायट्रोजन हे जे वायू आहे यांचे सर्वात जास्त एक प्रमाण बनलेले आहे। पुढचा प्रश्न, गोलिया हे मोठे पहाड महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? गोलिया हे पहाड महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील। गोलिया हे जे पहाड आहे ते महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यामध्ये एक स्थित झालेले आहे।
मित्रांनो, अनअकॅडमी हे भारतातील सर्वात मोठे प्लॅटफॉर्म आपल्यासाठी सर्वांसाठी एकदम फ्रीचे क्लासेस घेऊन आलेले आहेत, ज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्स शिकवणार आहेत. आणि आपल्याला फ्रीचे क्लासेस पाहण्यासाठी कुठल्याच प्रकारचा खर्च करायची गरज नाही. आपण फ्रीचे क्लासेस एकदम फ्रीमध्ये पाहू शकता. पण मित्रांनो, आपण जर इच्छुक असाल पेड क्लासेस घेण्यासाठी प्लसचे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी, तर त्यामध्ये सर्वप्रथम ध्येय बॅच चालू आहे. ही आपल्याला फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे. राज्यसेवेच्या सर्व एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची बॅच आहे. या बॅचेची स्टार्टिंग 1 डिसेंबरपासून अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर झालेली आहे. आणखी एक अतिशय महत्त्वाची पोलीस ऑफिसरची बॅच आहे. ही आपल्याला PSIच्या मेन एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त असणारी बॅच आहे. या बॅचेची स्टार्टिंग 4 डिसेंबरपासून अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर झालेली आहे. आणि तसेच मित्रांनो, आणखी एक मंत्रालय ही बॅच आपल्याला ASOच्या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी बॅच आहे. या बॅचेची स्टार्टिंग 8 डिसेंबरपासून अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर झालेली आहे. जर आपण 12 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेतले, तर मित्रांनो आपल्याला 3 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन एकदम फ्रीमध्ये अनअकॅडमी प्रोव्हाइड करणार आहे. आणि जर आपण 24 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेतले, तर आपल्याला 4 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन अनअकॅडमी एकदम फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. आणि आपल्याला कुठल्याही बॅचेसमध्ये इनरोल करायचे असेल, तर या सर्व बॅचेसचा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपण जाऊन चेक करू शकता. आणि आपल्याला कुठल्याही बॅचेसमध्ये इनरोल करायचे असेल, तर एक्झाम 10 हा कोड जरूरच यूज करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला 10% डिस्काउंट दिली जाईल. पुढचा प्रश्न, लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी खालीलपैकी कोणती पद्धत लागू केली होती? लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी खालीलपैकी कोणती पद्धत एक लागू केली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. कायमधारा ही जी पद्धत आहे ती लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी लागू केलेली एक पद्धत बनलेली आहे. पुढचा प्रश्न, लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायमधारा पद्धत कोणत्या वर्षी लागू केली होती? लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायमधारा ही पद्धत कोणत्या वर्षी लागू केली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायमधारा जी पद्धत आहे ती 1773 मध्ये एक लागू केलेली होती. पुढचा प्रश्न, आपल्याला भूक लागली आहे असे मेंदूच्या कोणत्या भागामुळे समजत असते? आपल्याला भूक लागलेली आहे असे मेंदूच्या कोणत्या भागामुळे समजत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. आपल्याला भूक लागलेली आहे असे हायपोथॅलॅमस या मेंदूच्या भागामुळे एक समजत असते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी हनुमंते हा खालीलपैकी कशाचा एक प्रकार आहे ते सांगायचं आहे. हनुमंते हा खालीलपैकी कशाचा एक प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. हनुमंते हा एक घाटाचा प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात मालवणी ही भाषा प्रामुख्याने कोणत्या विभागामध्ये बोलली जात असते? महाराष्ट्रामध्ये मालवणी ही भाषा प्रामुख्याने कोणत्या विभागात बोलली जात असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. महाराष्ट्रामध्ये कोकण विभागामध्ये मालवणी ही भाषा प्रमुख प्रमाणाने बोलली जात असते. पुढचा प्रश्न, चाणक्यपुरी धरणातून 1910 या वर्षी कोणता कालवा हा अलग करण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे. मित्रांनो, चाणक्यपुरी धरणातून 1910 या वर्षी कोणता कालवा हा तयार करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. चाणक्यपुरी धरणातून 1910 या वर्षी गिरणा कालवा हा एक तयार करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, राजद्रोहाच्या आरोपाखाली खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला शिक्षा झाली होती? राजद्रोहाच्या आरोपाखाली खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला शिक्षा झाली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. लोकमान्य टिळक यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली एक शिक्षा झालेली आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी एड्रेनल ही ग्रंथी मानवी शरीरातील कशाचे नियंत्रण करत असते? एड्रेनल ही ग्रंथी मानवी शरीरातील कशाचे नियंत्रण करत असते? तर ऑप्शन या ठिकाणी 2 योग्य राहील. एड्रेनल ही जी ग्रंथी असते ती मानवी शरीरातील क्षाराचे एक नियंत्रण करत असते. पुढचा प्रश्न, एड्रेनल ही ग्रंथी मानवी शरीरातील कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? एड्रेनल ही ग्रंथी मानवी शरीरातील कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. एड्रेनल ही जी ग्रंथी आहे ते मानवी शरीरातील मूत्रपिंडाशी एक संबंधित असलेली ग्रंथी आहे. पुढचा प्रश्न, 12 ते 18 वर्षातील मुलांना सर्वात जास्त कशाची गरज असते? 12 ते 18 वर्षातील मुलांना सर्वात जास्त कशाची गरज असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 12 ते 18 वर्षाखालील मुलांना प्रथिनांची सर्वात जास्त एक गरज भासत असते. पुढचा प्रश्न, येलदरी आणि सिद्धेश्वर हे कोणत्या नदीवरील 2 प्रमुख धरणे आहेत? येलदरी आणि सिद्धेश्वर हे खालीलपैकी कोणत्या नदीवरील 2 प्रमुख धरणे बनले आहेत? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. येलदरी आणि सिद्धेश्वरी हे जे 2 धरणे आहेत ते पूर्णा नदीवरील एक प्रमुख धरणे बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, या ठिकाणी मानवत, सेलू, पूर्णा हे सर्व तालुके महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत? मानवत, सेलू, पूर्णा हे सर्व तालुके महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील परभणी या जिल्ह्यामध्ये मानवत, सेलू, पूर्णा हे सर्व तालुके स्थित झालेले आहेत.
पुढचा प्रश्न 16 ते 17 वर्षापर्यंत मानवामध्ये दातांची जी संख्या असते ती किती असते? 16 ते 17 वर्षापर्यंत मानवामध्ये दातांची संख्या किती असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. 16 ते 17 वर्षापर्यंत मानवामध्ये 28 एवढी दातांची संख्या समाविष्ट झालेली असते. पुढचा प्रश्न कुडनकुलम हा अणुविद्युत प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? कुडनकुलम हा प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. कुडनकुलम हा जो प्रकल्प आहे तो भारतातील तामिळनाडू या राज्यामध्ये स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न शाहू महाराजांनी काढलेले व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हे वसतिगृह कितव्या क्रमांकाचे आहे? शाहू महाराजांनी काढलेले किंवा सुरू केलेले व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग वसतिगृह हे कितव्या क्रमांकाचे वसतिगृह आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. शाहू महाराजांनी काढलेले व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग वसतिगृह हे पहिल्या क्रमांकाचे एक वसतिगृह बनलेले आहे. पुढचा प्रश्न शाहू महाराजांचा जन्मदिवस कोणत्या नावाने साजरा केला जात असतो? शाहू महाराजांचा जन्मदिवस कोणत्या नावाने साजरा केला जात असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सार्वजनिक न्याय दिवस म्हणून शाहू महाराज यांचा जन्मदिवस साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न शाहू महाराजांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून कोणत्या दिवसापासून साजरा करण्यास सुरुवात झालेली आहे? शाहू महाराजांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून कोणत्या वर्षापासून सुरुवात झाली आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. शाहू महाराजांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून 2009 पासून सुरू करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न चाफेकर क्लब कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते? चाफेकर क्लब हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. चाफेकर जे क्लब आहे ते पुणे या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते. पुढचा प्रश्न ईस्ट इंडिया असोसिएशनची शाखा सर्वप्रथम कोठे सुरू करण्यात आली होती? ईस्ट इंडिया असोसिएशनची शाखा सर्वप्रथम भारतामध्ये कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील मुंबई या ठिकाणी किंवा या शहरामध्ये सर्वप्रथम ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना करण्यात आली होती. पुढचा प्रश्न ईस्ट इंडिया असोसिएशनचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित होते? ईस्ट इंडिया असोसिएशनचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या देशात होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. ईस्ट इंडिया असोसिएशनचे मुख्यालय या ठिकाणी इंग्लंड या देशामध्ये स्थित झालेले होते. पुढचा प्रश्न या ठिकाणी उत्तुंग महापुरुष असे वर्णन खालीलपैकी कोणाचे करण्यात आले होते? उत्तुंग महापुरुष असे वर्णन खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. उत्तुंग महापुरुष असे वासुदेव बळवंत फडके यांचे वर्णन करण्यात आले होते. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे वासुदेव बळवंत फडके यांचे उत्तुंग महापुरुष असे वर्णन कोणी केले होते? वासुदेव बळवंत फडके यांचे वर्णन असे उत्तुंग महापुरुष कोणी केले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. वासुदेव बळवंत फडके यांचे जे वर्णन आहे उत्तुंग महापुरुष असे अमृत बाजार पत्रिका या वृत्तपत्राने केलेले होते. पुढचा प्रश्न शरीरातील किती टक्के कार्बन डायऑक्साईडचे वहन हेमोग्लोबिन करत असते? शरीरातील किती टक्के कार्बन डायऑक्साईडचे वहन हेमोग्लोबिन हे करत असते? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील. शरीरातील 25% कार्बन डायऑक्साईडचे जे वहन आहे ते हेमोग्लोबिन करत असते. पुढचा प्रश्न सातपुडा या पर्वतावर खालीलपैकी कोणते कोणते थंड हवेचे ठिकाण स्थित आहेत? सातपुडा या पर्वतरांगावर खालीलपैकी कोणते कोणते थंड हवेचे ठिकाण स्थित झाले आहेत? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. वरीलपैकी दोन्ही म्हणजेच चिखलदरा आणि पंचमढी हे जे थंड हवेचे ठिकाण आहेत ते सातपुडा पर्वतावर स्थित झालेले आहेत. पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया. पुणा लायब्ररीची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केलेली आहे? पुणा लायब्ररीची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महात्मा फुले यांनी पुणा लायब्ररीची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न महात्मा फुले यांनी पुणा लायब्ररीची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? महात्मा फुले यांनी पुणा लायब्ररीची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महात्मा फुले यांनी 1852 या वर्षी पुणा लायब्ररीची स्थापना केलेली आहे. तर मित्रांनो आजची स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली कॉमेंट करून नक्कीच कळवायचं आहे. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये.